तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव शाहिद इनामदार, बाळवणी तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. ओके. आपण जे बघतोय तर किती क्षेत्र आहे डाळिंबीचं आपलं? हे 1 एकर क्षेत्र आहे. 1 एकर आहे. तर तुम्ही शेतीमध्ये कधी उतरला आणि तुमची जी डाळिंबाची ही हिस्ट्री आहे किंवा डाळिंब शेती असेल किंवा तुम्ही शेती करण्याची सुरुवात कधी केली थोडं आम्हाला सांगा ना. शेती तसं 3 वर्षापासून विचार केला की बाबा आपण स्वतः शेती करू. हा. आणि त्याच्यानंतर हे 2 वर्ष विचार ज्यावेळेस केला त्याच वेळेस विचार केला की बाबा डाळिंब पिकच आपल्याला घ्यायचं आहे. ओके. कारण डाळिंबाबद्दलची त्यावेळेसची जर परिस्थिती पाहिली होती तर बरेचसे लोक डाळिंब बाग काढून टाकायला लागले होते. ओके. आणि तुम्ही मग विचार केला की बाबा डाळिंब इतकं चांगल्या पद्धतीनं आपल्याला पिकतंय, लोकांनी भरपूर त्याच्यामध्ये बाबा एक चांगला इन्कम कमवला, आपण का करू शकत नाही. बरोबर. तर त्यावेळेस चर्चा करत असताना बरेच जणांनी सांगितलं की बाबा डाळिंब पीक हे निवडू नका शेतीसाठी. त्याला वातावरण नाही आणि सक्सेस होत नाही. मग आता का सक्सेस होत नाही ह्याचा विचार केला. त्याच्यावरती अभ्यास करत असताना मग मला हे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा अभ्यास बघितला. मी व्हिडिओ पाहिले किंवा नरेंद्रचं मार्गदर्शन वगैरे झालं की बाबा ह्या सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीवरती किंवा ऑर्गॅनिक शेतीवरती 100% शेती सक्सेस होती. मग हे लक्षात आल्यानंतर फक्त त्याचा अभ्यास केला की बाबा डाळिंब पीक आपल्याला करायचं आहे. आणि त्याच्याबरोबर आपल्याला ह्याचा अभ्यास करत असताना लक्षात आले की ह्या सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीमध्ये 100% सक्सेसचा रेशो जास्त आहे. आणि मग विचार केला की स्वतःला एक आत्मविश्वास वाटला की बाबा मी पण रोज झालो होतो की बाबा डाळिंब मला करायची होती इच्छा, पण जमतंय का नाही. पण ही टेक्नॉलॉजी पाहिल्यानंतर अतिशय सोपं वाटलं की ह्याच्यामध्ये कोणाला विचारायची गरज नाही. जे काही शेड्यूल आहे किंवा ज्या पद्धतीनं लोकांनी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीवर बागा पिकवल्या तेच फक्त आपल्याला करायचं आहे आणि मला सोपं वाटलं. तर आता हे दुसरं पीक आहे सर, सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीवरचं हे दुसरं पीक आहे. म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही शेतीत उतरला? हो हो. आणि तुम्ही डाळिंब लावल्यापासून एसीटी वापरली का मध्येच चालू केली? नाही, पहिल्या ज्यावेळेस मी विचार केला त्यावेळेस आपली जुनी बाग होती, ते जुन्या पद्धतीनं चालू होती. 8-9 वर्षापूर्वीची बाग होती. मात्र त्या बागेची परिस्थिती पाहिली तर त्याच्यामध्ये प्रत्येक रोग हा दिसायचा. म्हणजे ती बाग तुम्ही करत नव्हता? मी नव्हतो. कोण पप्पा करायचे? वडिलाकडे होती किंवा गड्याच्या माध्यमातून ते करून घेतलं जायचं. म्हणजे तुमचा शेतीचा काही संबंध? काही संबंध नव्हता. एक 2 ते 3 वर्षापासून ज्यावेळेस मी शेतीमध्ये आलो. ओके. मग त्या बागेची परिस्थिती पाहिल्यानंतर आणि हा अभ्यास जरा बऱ्यापैकी झाल्यानंतर तुमचं मार्गदर्शन मिळालं, नरेंद्रचं मार्गदर्शन मिळालं, मग नवीन बाग लावली. ओके. आणि सुरुवातीपासून ते टेक्नॉलॉजी. तर गेल्या वर्षीचा अनुभव, आता काही शेतकऱ्यांना वाटतं की हे चांगली बाग आहे एवढाच व्हिडिओ खाल्ला, पण तुम्ही गेल्या वर्षीपासून वापरताय म्हणजे 3 वर्षापासून जशी रोपं लावली तसं. तर तुमचा ती रोपं लावल्यापासूनचा अनुभव सांगा ना. आता रोपं लावल्यानंतर सर अशी परिस्थिती झाली होती की ह्याच्यामध्ये रोपं लावली आणि अतिशय पाऊस होता, त्याच्यामुळे त्याची वाढ खुंटली होती. आणि त्याच वेळेस आम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी बरोबर जोडलो गेलो. ओके. आणि सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये कृषी अमृत वगैरे सगळ्या गोष्टी करत असताना झाडं अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढ झाली, डेव्हलप झाली. आणि पहिल्या वर्षीची बाग ज्यावेळेस धरली साहेब, तर त्यावेळेस कोणी म्हणत नव्हतं की बाबा हे पहिल्या वर्षीचं पीक आहे किंवा एवढी झाडं पहिल्या वर्षाची नाहीत. अशा पद्धतीनं लोकांना विश्वास वाटत नव्हता आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं पहिल्या वर्षाची बाग आम्ही सक्सेस केली सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी. ओके. तुमचा एक अनुभव होता की तुमच्या बागेत कोण रासायनिक दुकानदार आलते? हो. आणि त्यांनी सांगितलं बाग तुमची येणार नाही, तो अनुभव सांगा ना. हा. आता कसं झालं की प्रत्येकाचे मित्र असतात, मग सहज आपलं ते बघायला आल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की बाबा काय करताय तुम्ही? तर मी म्हटलं ह्याच्यामध्ये एक मला मिळालेली एक नवीन टेक्नॉलॉजी आहे म्हणलं सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी, आणि मी 100% म्हणलं ते शेड्यूल युज करतोय आणि 100% त्याला फॉलो करतोय. पण त्यांनी सांगितलं की बाबा अशा बऱ्याचशा कंपन्या मार्केटमध्ये आहेत, येतात, तुम्ही नवीन आहे, तुम्हाला अनुभव कमी आहे आणि तुम्हाला येणारी लोक फसवून जाणारी भरपूर आहेत ह्या मार्केटमध्ये. तर जे काही आपलं रासायनिक शिवाय हे कुठलंही डाळिंब क्षेत्र येऊ शकत नाही. तुम्ही कितीही ऑर्गॅनिक करा तर रासायनिकची त्याला केल्याशिवाय तुम्हाला येणार नाही. मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं करून तर बघणार आहे म्हटलं मी, कारण मी जो पाहिलंय, मी जे अनुभवलंय, अभ्यास केलाय, त्याच्यामध्ये तर शेतकरी सगळा अगदी आनंदात आहे म्हटलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तो उत्पन्न काढतोय. तर म्हणलं मी का करू नये? मग आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी केलंय, कुठं सक्सेस नाही मिळालं, कुठं मिळालं, मी हे करून मला सक्सेस कसं मिळत नाही मी बघतो ना म्हटलं. आणि मग ही बाग सक्सेस झाली, पहिलं फळ धरलं आणि त्याच लोकांना परत ह्या ठिकाणी बोलवलं मी की बाबा येऊन बघून तर जावा. तर त्यांच्याजवळ मग बाकीचं उत्तर नव्हतं. ओके. इतकंच. दुसरा एक किस्सा की तुम्ही
इत्रील मारलं आणि तुमचं पानच पडली नाही ती, तो एक किस्सा एक गमतीशीर आहे, तो सांगा ना. तो म्हणजे अतिशय म्हणजे एक वेगळं पण आहे बरं का त्याच्यामध्ये, की बाबा आता आपल्या नेहमीप्रमाणे पानगळ म्हणजे आपण इथिरेल मारतो बरोबर. मग आम्ही इथिरेल 2 वेळा मारलं. 2 वेळा इथिरेल मारल्यानंतर मग बघितलं काही दिवस गेले, पान कुठलंच पडायला तयार नाही. बर. मग मी काही लोकांना आमच्या मित्रांना विचारलं तर म्हटले नाही, म्हणले पानगळ झाल्याशिवाय म्हटले तुम्ही बाग धरू शकत नाही म्हटले. आणि मी म्हणलं मग एवढा आपण खर्च केलाय, सगळ्या गोष्टी आहेत म्हटलं, नाही म्हणले त्याला काही विलाज नाही. मग नरेंद्रशी चर्चा केल्यानंतर नरेंद्र बागेत आले. मग नरेंद्र म्हणले ही पानगळ एक पण पान न गळू दे म्हटले आपली. बर. तुम्हाला यातूनच कळी दिसणार आहे. म्हणजे ह्या बागाला एक पान सुद्धा गळालं नाही. आणि आज एक पान ही न गळालेल्या बागेला किती सेटिंग आहे? सेटिंग जर विचार केला साहेब तर कमीत कमी एक 80 पासून प्लस सेटिंग आहे बघा. 80 कुठं 100 कुठं 150. आता जर बघितलं आपण कुठलं जर झाड बघितलं तर असं एकदम पूर्ण वाकून गेलेलं आहे. 100 प्लस 150 प्लस काय काय झाड आहे ते. 100 साईजच नाही सर, 100 प्लस सगळीकडे साईज आहे. 100 प्लस सगळीकडे साईज आहे. तर मला सांगायला तुम्ही काय पहिल्यापासून कसा डोस? याच्यामध्ये आपण बेड रेस्ट पासून काम केलंय. ओके. बेड रेस्टला आपण सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा जो डोस भरला आपण ह्याच्यामध्ये, तर त्याच्यानंतर जो शेड्यूल आहे फक्त ह्या वर्षी काय केलं आपण 100% वैदिक मध्ये प्लस केलं. ओके. म्हणजे सॉइल चार्जर पाठीमागच्या वर्षी सॉइल चार्जर युज करत असताना वैदिक थोड्या कमी प्रमाणात केलं होतं. ओके. गेल्या वर्षी एसटी केलं, ह्या वर्षी वैदिक केलं. यावेळेस वैदिक मध्ये 100% जे शेड्यूल आहे ते 100% ह्याच्यामध्ये ऍड केलं. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये की रासायनिक म्हणून ह्याला आठवत नाही की आपण ह्याला रासायनिक काय म्हणजे 100% दिलंच नाही ह्याला रासायनिक. ओके. तर मला सांगा ही जी आज क्वालिटी बघतोय, आज तुमच्या हातातलं जे डाळिंब आहे ही मला सांगा असं चित्रात बघितल्याने वाटतंय का रिअल तुमच्या शेतात असल्यासारखं वाटतंय? ते पण वाटतंय ना की आम्ही ज्यावेळेस व्हिडिओ पाहायचो ना की आपल्याला वाटायचं की आपल्या शेतामध्ये पण असं फळ दिसलं पाहिजे, म्हटलं आलं पाहिजे, आणि ते दिसलं सर. मला सांगा जी शेतकरी आहेत की युट्यूबवरचे व्हिडिओ बघतात किंवा त्यांना वाटतं अरे हे खरं आहे का ही काय डमी केलंय का काय नेमकं असं काय? आणि हे साहजिक आहे सर, कारण मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपन्या वेगवेगळ्या स्वरूपात दिसतात, त्यांचं मार्केटिंग चालू आहे. पण ह्या सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचं एक पाहिलं बरं का की यांचे शेकडो व्हिडिओ आहेत सर. बर. की म्हणजे असा 1, 2, 3, 10 व्हिडिओ नाहीत, शेकडो नवीन आणि जुने तर व्हिडिओ भरपूर आहेत, 4 वर्षापासूनचे पण आहेत, त्याच्या अगोदरचे असतील, पण जस्टचे जे 8 दिवस 15 दिवस 1 महिना 3 महिने हजारो व्हिडिओ ह्याच्यामध्ये आहेत की त्याच्यामध्ये कुठलाही असा शेतकरी नाही भेटला की बाबा हे मी सिस्टम वापरतोय सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आणि माझं नुकसान झालंय. तर तो हेच सांगत आला आणि मी पण तेच सांगणार आहे की बाबा पहिल्या वर्षीपेक्षा दुसऱ्या वर्षी ह्याच्यामध्ये फरक दिसतोय. मग फक्त आपण क्वांटिटी वाढवत गेलं पाहिजे. आता गेल्या वर्षी जी डोस टाकलं आणि ह्या वर्षी डोस टाकलं त्यात किती प्रमाण वाढवलं? पाठीमागच्या वर्षी पहिल्या वर्षीची बाग होती 2 किलोनं डोस पडत होता ह्याला सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा. या वर्षी मात्र आम्ही काय केलं की प्रत्येक झाडाला 3 डोस दिले आम्ही, तर 4 किलोनं डोस दिले. म्हणजे 3 डोस आणि 4 किलो. म्हणजे जर आपल्याला डाळिंब शेतीमध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर आपल्याला त्या झाडाला जेवढी कॅपॅसिटी आहे, जेवढा लोड आहे, त्याच्यानुसार फुल डोसनं डोस दिला पाहिजे. नाहीतर आपण झाडावर माल 100 नग आणि डोस दिला अर्धा किलो. अशा शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता? सर कसं आहे माहितीये का की जो काही टेक्नॉलॉजी सांगते ना तर त्याच्यावरती पहिल्यांदा 100% विश्वास पाहिजे. बरोबर. कारण ही एक सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी म्हणजे हे पूर्ण देशाच्या बाहेर पण सिद्ध झालेली टेक्नॉलॉजी. बरोबर. म्हणजे ह्याच्यामध्ये अतिशोक्ती नाही किंवा बाबा जाणून बुजून व्हिडिओ दाखवले जातात किंवा असं कुठलंही ह्याच्यामध्ये प्रकार मला जाणवला नाही. बरोबर. आणि काही लोक काय करतात सर की बाबा व्हिडिओ पाहतात किंवा तुमचं ऐकून थोडं उत्साहित होतात आणि ते एसटी करायचा प्रयत्न करतात. मग त्यांना पण आम्ही हेच सांगितलं, नरेंद्र पण हेच सांगतात की बाबा तुम्ही जर सॉइल चार्जर वापरणार असाल टेक्नॉलॉजी तर ते 100% फॉलो करा. बरोबर. म्हणजे भले थोड्या क्षेत्राला करा पण 100% करा. जर तुम्ही एकदा बाबा डोस भरला ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा फरक दिसल किंवा नाही पण दिसल आणि काहीच वाटत नाही म्हणून तुम्ही जर तो सोडून दिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस नाही मिळणार. बरोबर. आणि सर लोकांचं काय होतंय माहितीये का की सांगणाऱ्यांची संख्या खूप आहे. बरोबर. आणि तो शेतकरी काय होतोय सर की प्रत्येक गोष्टीवर प्रत्येकाचं जो सांगेल तो त्याची तयारी असते. बरोबर. आणि जर चांगलं जर तुम्हाला सोनं जर असेल ना असं जर वाटलं ना तर तिकडे लक्ष जात नाही त्यांचं. हा फरक पडतो. आता मला सांगा तुमचा रस्त्यावरती प्लॉट आहे एकदम रोड टच, जाता येता कितीतरी लोक जातात, काय तुम्हाला त्या लोकांची प्रतिक्रिया? लोक एक सांगतात की बाबा की तसं शेती करताना जे निगेटिव्ह माझ्याबद्दल वातावरण होतं की बाबा हे डाळिंबाचं पीक तू करू नको.
बर, म्हणजे तुम्हाला जमणार नाही आहे वगैरे हे कर तुला चालेल, कारण मला पण अनुभव नव्हता. मग त्याच्यामध्ये मला थोडंसं निगेटिव्ह वाटायचं की बाबा आपण शेती करायला लागलोय आणि त्याच्यामध्ये परत अशा गोष्टी लोक सांगतात, अनुभवी शेतकरी सांगतात ना की ज्यांनी आयुष्य घालवलंय शेतीमध्ये, डाळिंबामध्ये. ओके. पण मला एक आत्मविश्वास होता सर, बाबा काही असू द्या, आपल्याला ही टेक्नॉलॉजी वापरून 100% बघायचं आहे. आणि त्याचं यश मागच्या वर्षीचं मी पाहिलं सर, अतिशय कमी खर्चामध्ये अतिशय चांगलं मला त्याच्यामध्ये सेटिंग होतं, झाडाला कलर होता, साईज बऱ्यापैकी होती आणि ते सक्सेस झाला. आणि ह्या वर्षीचं जर पाहिल्यानंतर सर, जो पण ह्या प्लॉट मध्ये येतो किंवा जाता येता मला विचारतो, तर सगळ्यात एक नंबर डाळिंब तुमचा आहे म्हणून मला सांगितलं जातं. आता मला सांगा, आता आपलं गाव म्हणजे डाळिंब मध्ये प्रसिद्ध होतं, तर आणि इथं खूप करोडपती झालेले लोक आहेत की डाळिंब मध्ये. आज त्यांच्याकडे किंवा आज तुमच्या भाळवणी गावात अशी बाग आहे का? नाही सर, कोणाकडेही नाही. आणि जे म्हणजे त्यांचं कितीतरी वर्षापासून डाळिंब क्षेत्र आहे वगैरे जे करतात ना, ते पण शेतकरी इथे येऊन गेले सर, की त्यांनी सांगितलं की बाबा ही आपल्या परिसरात म्हणण्यापेक्षा पंचक्रोशीमध्ये सुद्धा आम्हाला अशी बाग तुमच्यासारखी कधी पाहायला नाही मिळाली, कारण आम्ही जुने आहे पण आम्हाला जमन नाही म्हटले की नेमकं तुम्ही करताय काय. कारण की आता सगळीकडे वातावरण जे ते वरडतोय वातावरण, मग आज ह्याच वातावरणात अशी कशी बाग आली? आता सर पाठीमाग उन्हाळ्यामध्ये एवढं कडक ऊन होतं, इथं 42+ टेम्परेचर होतं सर. ह्या टेम्परेचर मध्ये आणि कधी ढगाळ वातावरण व्हायचं, कधी थोडासा पाऊस पण पडला, त्याच्यामध्ये सगळ्यांच्या बागामध्ये सर तेलकट हा रोग दिसला. पण वैशिष्ट्य ह्या बागेचं सर की इतका कडक उन्हाळा होता, झाडावरती कसलाही ट्रेस नव्हता आणि तेलकट म्हणलं तर सर इथं तेलकट सुद्धा येऊ शकलं काहीच नाही. मला सांगा, आता ही तुमची फळं पूर्ण उघडी आहेत, आता मला सांगा ही उघड फळ आहे आणि सनबर्निंग आहे का? नाही सर, याच्यामध्ये सनबर्निंग नाही. अख्ख्या जर प्लॉट मध्ये आपण बघितलं तर किती सनबर्निंग असेल? खूप जर झालं तर 1% शोधून मिळेल सर. 1%. आणि आज बघतोय सनबर्निंगनं 50% काही लोकांचा माल खराब झालाय. तर तुम्ही जे खालनं पोषण दिलंय जबरदस्त वैदिकचं, त्याच्यामुळं कसलंही सनबर्निंग नाही. आणि बघा की लोड जर बघितला आपण तर एकदम जबरदस्त लोड आहे, कुठं म्हणजे कमतरता काहीच नाही. तर काय सांगू जी शेतकरी नवीन सनबर्निंगचं जर सांगायचं म्हटलं ना सर, की मला पण बऱ्याच जणांनी सजेशन दिलं होतं की बाबा तुम्ही खूप चांगली बाग आहे, त्याला कागद लावून द्या. मी म्हणलं कागद कशासाठी लावायचं, तर त्यांनी सांगितलं की बाबा सनबर्निंग होतं, आपल्या मालाला दर कमी येतो. मी म्हणलं मग जर ही सिस्टम मला सांगते म्हटलं सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी की बाबा कागद किंवा क्रॉप कव्हर ह्या गोष्टीमध्ये न करता तुम्ही पोषण करा भरपूर, त्या जो खर्च करणार आहे तो ते झाडाला पोषण करा. आणि तेच केलं सर, की त्यामुळं लोक बघतात की ह्याला कागद लावला होता का म्हणून विचारतात. मी म्हणलं नाही लावला कागद. मग इतकी कसं काय, तुम्हाला कुठं कसं जाणवलं कसं नाही उंचट्टा वगैरे? नाही म्हटलं अशी सिस्टम आहे. तर ते म्हणजे त्यांना आश्चर्य वाटतं सर. आता मला सांगा, बघा एवढा बागेत लोड आहे बरोबर, आणि हा शेंडा चालतोय बरोबर, आणि फ्रेश आहे आणि पूर्ण फ्रेश शेंडा आहे, म्हणजे हे म्हणजे तंदुरुस्त झाडाचं लक्षण आहे आणि किंवा एकदम हेल्दी झाडाचं लक्षण आहे. आणि माल जर बघितला पूर्ण आतमध्ये, आणि पानं काय वाटतंय आता जर बघितलं अशी पानं आहेत का ज्या बाग हार्वेस्टिंग? अतिशय लहान पानं बघितले जातात बाहेरच्या बागेमध्ये, ही खूप रुंद पानं, अगदी बोटापर्यंतच्या एवढ्या साईजची पानं आहेत सर याच्यामध्ये. बरोबर. आणि आता ही जी खोड आहे, असं आपण जे बघतो जनरली, आता हिला पहिल्यापासून एसटी चालू आहे बरोबर, पण जी केमिकलची बाग आणि ह्या बागेमध्ये खोडामध्ये काय बदल वाटतो? बराचसा पडतोय. त्याचा जो म्हणजे एक स्ट्रॉंगनेस पण आहे त्या खोडामध्ये, किंवा एक खोड पाहिलं तर एक नजरेत भरल्यासारखं असं खोड वाटतंय की ते म्हणजे त्या रासायनिकच्या बऱ्याचशा बागा आम्ही बघितल्या ना, तर अशा पद्धतीचं खोड कुठं वाटलं नाही सर. ओके. तर मला सांगा, तुमच्या बरोबर एक तुम्ही मागाशी सांगत होता की एक तुमच्या बरोबरच इथली मारलेली बाग आहे, फार जुनी बाग आहे 10-15 वर्षाची, तर तिचे सेटिंग आणि तुमचं सेटिंग मध्ये काय बदल? तर त्याच्यामध्ये मी स्वतः त्या बागेमध्ये जाऊन आलो, ते पण आपल्या बागेमध्ये येतात, माझे मित्रच आहेत. ओके. तर त्यांनी आपल्या बागेत त्यांनी यायच्या अगोदर म्हणले तुमच्या एवढं सेटिंग नाही बरं का. मी म्हणलं तुमची झाडं खूप मोठी आहेत, जुनी झाड आहेत म्हटले. मग बघितल्यानंतर त्याच्यामध्ये साईजचा पण अभाव आहे, आणि खूप झालं तर एक 40 ते 45 सेटिंग त्याच्यावरती आहे. बरं, तुमच्या बरोबरच धरले? माझ्या बरोबरच आहे, त्यांचं पाणी पण म्हणजे पाणी बरोबरच आहे, वातावरण बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, फक्त त्यांनी केमिकल मध्ये केलंय, तुम्ही एसटी वैदिक मध्ये केले. तर जर समजा एसटी वैदिक जर तुम्हाला भेटली नसती तर आज काय परिस्थिती असते? सर एसटी वैदिक जर भेटली नसती ना, तर मी मनापासून सांगतो सर की डाळिंब म्हणून ह्या शेतामध्ये उगवलं नसतं सर. काय बोलताय? नाही, नसतं. आणि माती जर बघितली आपण तर पूर्ण अशी पाजराची काळी जमीन आहे. लावलं तर आपण बघितलं गुडघे पाणी होतं. अशा परिस्थितीमधलं डाळिंब
शक्य होतं का? नाही सर, की काळी माती म्हटलं तर अजूनही सांगतात की मी पलीकडे विचार केला होता की बाबा लावूया, तर मला म्हणले अरे काळी माती असेल तर लावू नको. मी म्हणलं ही काळीच माती आहे म्हटलं. काहीही सर ह्याच्यामध्ये कसलाही त्रास झाला. आणि मला आनंद का वाटतोय सर ह्या सिस्टम बरोबर काम करताना, की कुणाला विचारायची गरज पडत नाही. आज मी काय म्हणजे त्याला कुठला डोस घालू किंवा काय स्प्रे करू, मला कोणाला विचारायची गरज पडत नाही. बरोबर. आणि अतिशय कुठलाही ह्याच्यामधलं आज आम्ही जे शेड्यूल वापरतोय किंवा जे डोस टाकतोय ना सर, की ह्याचा एक फायदा होतोय की आम्हाला स्प्रे करावं लागत नाही सर, जवळजवळ स्प्रे करावं लागत. मला सांगा, आता एवढी बाग आहे आपली, तर किती स्प्रे मध्ये आली हो सर? 20 सुद्धा स्प्रे मोजून झाले असतील जास्तीत जास्त. 20 स्प्रे झाले असतील. मला सांगा, शक्य वाटतंय का? कोण विश्वास ठेवल का? कोणीच ठेवत नाही सर. कोणीच ठेवत नाही. त्याच्यामुळे कुणाला सांगायची पण गरज पडत नाही सर, की बाबा आम्ही सांगायला पण कुणाला काय जातंय की मी ते नाही विचारलं तर आम्ही सांगतोय की ते कुठला स्प्रे घेता, काय करता, किती दिवसाला घेता. मी म्हणलं स्प्रे म्हटलं तर एक 15-20 दिवसानंतरचा एखादा स्प्रे होतोय म्हटलं, 20च दिवस दर शक्यच नाही म्हणायचे. ते लोक असे चकित होत असतील. चकित होतात म्हणजे ते म्हणतात की आम्ही दुसरा दिवस झाला का तिसऱ्या दिवशी आमचा स्प्रे असतोय. बर. मला आवश्यकता पडत नाही म्हटलं. तर खर्चाचा जर तफावत काढली आता तुमच्या मित्राची तुमची, तर किती खर्च झाला असेल त्यांचा आणि तुमचा? सर माझा जर खर्च पाहिला ना तर ह्यावेळेस फक्त मी वैदिक ह्याच्यामध्ये ऍड केलंय सर. तर एक सर्वसाधारण जर विचार केला तर एक सर्वसाधारण 1.5 ते 1.25 लाखाच्या आतमध्ये 1.5 लाखच माझा खर्च आहे आज. 1.5 लाख रुपये. आणि जर केमिकलचं जी बाग आहे तिचा किती झाला सर? केमिकलचा जर बाग म्हटलं तर सर ते प्रमाणापेक्षा रोज काही ना काही त्यांचं चालू असतंय सर, की आज हे बॅग आणायचे, उद्या ते बॅग आणायचे, आज हे स्प्रे घ्यायचा आहे, की ते विचार करू शकत नाही सर, की म्हणजे की किती खर्च करत असतील. आणि बेनिफिट जर बघितलं तर खर्च एवढा पण बेनिफिट त्यांना होत. मला सांगा, आता गेल्या वर्षी आपला किती खर्च झाला आणि किती उत्पन्न झालं? मागच्या वर्षी माझा एक 80,000 रुपये खर्च झाला सर. 80,000. आणि उत्पन्न किती झालं? उत्पन्न झालं 4 टन माल निघाला, 92 रुपयानं त्याच्यामध्ये तो माल गेला माझा. बर. म्हणजे साधारण 4 टनात जर पैसे बघायला गेलं 9 चौक 36 म्हणजे 4 लाख रुपये आरामशीर झाले. म्हणजे तुमचं 80,000 खर्च 4 लाख रुपये झाले. आता ह्या वर्षीची काय परिस्थिती? ह्या वर्षीची सर परिस्थिती आहे की त्याच्यात डबल माल निघणार आहे माझा. म्हणजे 8 टन माल निघणार. कमी 8 टन माल निघतोय सर. बरोबर. आणि जर समजा माझा 1.5 लाख टोटल जरी खर्च धरला तरी आरामशीर सर मला कमीत कमी ह्याच्यामध्ये एक हायएस्ट जरी म्हटलं तर 100 रुपयाच्या आत मला ह्याला दर मिळणार नाही. बरोबर. म्हणजे ही एक 8 लाख रुपये म्हणजे तुम्हाला 1.5 लाखाला इकडे 8 लाख रुपये सुद्धा भेटले. तर काय वाटतं की इतर जे शेतकरी आहेत तर ह्यांनी काय करायला पाहिजे जर आपल्याला शेतीत जर सक्सेस व्हायचं असेल तर? सर काय माहितीये का, शेतकरीनी आज अभ्यास करून शेती करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की दुसऱ्याचं ऐकून करण्यापेक्षा स्वतः आपण त्या कुठल्याही आपल्याला कुठलं जे पण करायचंय, कुठलंही सिस्टम वापरायचं आहे तर त्याचा अभ्यास करणं त्या शेतकऱ्याला अतिशय बरोबर. राम सर नेहमी सांगतात की तुम्ही अभ्यास करा, आधी गडबड करू नका, पण अभ्यास करा आणि मगच वापरा. आणि शेतकऱ्यांनी अनुभव घ्यायला सर काय की तुझं समजा त्यांचं 1 एकर 2 एकर किती असू द्या, ते 100-50 झाडावर पण हेच सिस्टम करू शकतात. बरोबर. ओके. आता एवढी चमक असेल, ग्लेझिंग असेल किंवा शायनिंग असेल, ह्यासाठी काय केलं आपण? काय नाही सर, जे शेड्यूल आहे त्याच्या वेगळं कुठलाही याच्यावरती स्प्रे नाही सर. ओके. हा जो ठपा आहे ह्याला किती सेटिंग आणि किती लोड आहे? येस सर. वाकून गेलाय सर बघा. आणि बघा आता बघतोय आपण हा पावसाचा दिवस आहे. येस येस येस. आणि पूर्ण ह्यात पावसाचा थेंब पण आहे की असं बी काही नाही. आणि आता बघा जमिनीपासून किती अंतर आहे? जमिनीला टेकलेत सर. जमिनीला टेकले तरी बघा ह्याची जर क्वालिटी बघितली तर एकदम जबरदस्त आहे. असं बी काही नाही की बाबा वरची फळ आहे ती, पूर्ण खालून पासून फळ आहे ती. आणि सेटिंग जर बघितलं तर काय आपल्यातून त्याची चमक, शायनिंग, जे आपण एक फोटो तयार करतोय सेम सर तसं वाटतंय सर कॉम्प्युटरवर. आणि तो आनंद सर वेगळा आहे बरं का, की जे आपण म्हणजे इमेजिन केलं होतं की आपल्याला असं पाहिजे फळ, ते आज आपण आपल्या स्वतःच्या बागेत पाहतोय सर. ओके. बाबा नमस्कार. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत ही बाग बघून? तुमच्या गावाकडे आता बागा आहेत किंवा नाही, ते काय सांगा ना तुमचा अनुभव. खुश होतो आम्ही. खुश होतो बागा बघून. खुश होत आहे? कवाच बाग बघा मी कवाच बघितलं नाही. तर काय वाटतं म्हणजे इथं ह्या भागात आले काय तुम्हाला असं प्रसन्नता काय वाटते? काय दिष्ट लागायचं होते, झाडं बघून वाटणं गीत विचारते, अरे कोणाची बाग आहे, कुठं आहे, कशी आली, कशा काय, किती बारे फळ धरले, पहिले झालं गेल्या वर्षी आपले. ओके. म्हणजे आता ही जी बाग आहे किंवा जर बघायला गेलं तर एक ह्याच्यामध्ये
असं आपण लॅपटॉपवर किंवा ती ही करतो बघा डमी असे चिटकवली ती फळं असं वाटतंय सगळं एकदम बरोबर आहे. वाटत नाही खरं वाटतंय का? पण हे कुठल्या बी झाडापाशी जाऊ द्या, सगळ्या झाडासारखंच आहे कुठल्या बी झाडाला जाऊ द्या, ते फळ वेगळे दिसणार नाही. आणि चमकतंय ते लावले आणि ह्याला अजून क्रॉप कव्हर नाही काय नाही क्वेश्चन. ओके, तर ह्या तुम्हाला बागेला असं मोलाचं मार्गदर्शन जे भेटलंय ते कोणाच भेटलंय? ते मला मार्गदर्शन एक भेटलं की नरेंद्र देशमुख आहेत. ते अगदी काय म्हणायचं की ते एक ह्या बागेसाठी माझ्या बरोबर फॅमिली मेंबर सारखं जोडले गेले. बरोबर आहे. अगदी समजा माझा जरी त्यांना एखादा फोन नाही झाला तरी आवर्जून मला म्हणतात की कुठं आहे तुम्ही? मी म्हणलं आहे शेतामध्ये, आलोच मी 2 मिनिटांमध्ये. म्हणजे एक मला असं जाणवलं ह्या वर्षी, मागच्या वर्षी पण त्यांचा सपोर्ट होता, तुमचं मार्गदर्शन होतं बरोबर, आणि ह्या वर्षी तर असं जाणवलं की बाबा ही बाग माझी नाही, नरेंद्रची बाग आहे. ओके, असं मला वाटायचं नेहमी. आणि खूप छान मार्गदर्शन आणि खूप वेळच्या वेळेला त्यांनी मला अतिशय चांगले सल्ले दिले. सर नमस्कार. सर नमस्कार. तुमचं शेतकरी माहिती केंद्राचं नाव सांगा. शिवकृपा ऑर्गॅनिक भाळवणी, मोबाईल नंबर 9022884335. ओके, आता जे शेतकरी समस्येने किंवा डाळिंब येत नाही त्या शेतकऱ्यांना एक असं काय तुम्ही एक प्रोत्साहन देऊ शकता किंवा तुम्ही एक त्यांना ठाम विश्वास देऊ शकता? प्रत्येक शेतकऱ्यांचा आत्मविश्वास कसा वाढेल याच्यासाठी मी पहिले काम करतो. बरोबर, की त्यांना त्यांची जर तयारी असेल तर 100 झाडाव 50 झाडाव करायला होतो, नसेल तर त्यांचा प्लॉट 100 कसा सक्सेस होईल यासाठी 1 वर्ष मी त्यांना वेळ देतो. बर, ते पीक त्यांचं आणूनच देतो त्यांना. म्हणजे तुम्ही सगळ्या शेतकऱ्याला एक आव्हान करा की ज्या शेतकऱ्याला डाळिंब पिकवायचं आहे त्यांनी तुम्हाला संपर्क साधावा. 100% काही अडचण. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव नरेंद्र मोहनराव देशमुख, मुक्काम पोस्ट बाळवणी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 9022884335. जर ज्यांना डाळिंब पिकवायचं आहे आणि अशी डाळिंब पिकवायचं आहे त्यांनी तुमचं मार्गदर्शन आणि सॉइल टेक्नॉलॉजीचं जी 100% शेड्यूल करायची जर त्यांची इच्छा असेल आणि त्यांनी केलं तर काय होऊ शकतं? 100% प्रत्येकाची बाग अशी येऊ शकते. खात्रीशीर 99% सुद्धा ना, 100%च येणार. 100% खात्री देऊन सगळ्यांच्या बागा सक्सेस करण्याचा तुम्ही एक पण केलाय. तो पण तुम्ही आज तुमच्या मार्गदर्शनाखाली साहेबांच्या बागेमध्ये शेतामध्ये जी ही तुम्ही एक नंदनवन किंवा एक लाल सोनं चिटकवले डाळिंबाला, ते अगदी पंचकृषीमध्ये एकदम नावलौकिक होण्यासारखं आहे. सर असं काय नाही सर, कोणत्याही पिकात असू द्या 100% त्यांना इतर टेक्नॉलॉजी पेक्षा त्यांचं खात्रीशीर उत्पन्न कसं वाढेल त्याचे मी प्रयत्नच करतो त्यांचे. म्हणजे कोणतंही पीक असू द्या, तुमच्या ताब्यात एखादा शेतकऱ्याचा प्लॉट आला की त्याला पैसे होणार ही 100% खात्रीशीर काळ्या दगडावची. ओके, तर आता जे आपण बघतो या ना पुढे सगळे, आता काही एक डाळिंब नाही. आता बघा ही पूर्ण झाड जर ह्याचं सेटिंग बघितलं तर जवळजवळ 150+ आहे. आणि साईज जर बघितली तर एकदम जबरदस्त आहे. आणि गवत जर बघितलं तर झाडापेक्षा बघा आता बघा ही झाडापेक्षा वर गवत गेलं. बघा इथं झाड आहे आणि ही गवत आहे. आणि जर माल जर बघितला खाली बघा ही गवतातला माल आहे. शक्य वाटतंय का कुणालाही? बघा ठीक आहे, जमिनीला सर ही थापा तर इथं खाली अगदी जमिनीला आहे. बघा क्वालिटी.